तर लोकसभेसाठी 2 जागा आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची तयारी असल्याचं प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय आणि दावाच केलाय। लोकसभेला अमरावती आणि अकोल्याची जागा मागू शकतो असंही कडूंनी म्हटलंय। नवनीत राणा आमच्या तिकिटावरती लढल्या तरी हरकत नाही असंही मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। बच्चू कडू यांचे आभार मानतो, ते महायुतीचा धर्म पाळतील असं म्हणत रवी राणा यांनीही प्रत्युत्तर दिलंय। जागा मागितले लोकसभेसाठी का विधानसभाच फोकस असणार आहे? आम्ही जास्त विधानसभेवर फोकस करू। किती मतदारसंघ विधानसभेत हवे आहे? आम्ही 15 पर्यंत आहे आमची तयारी। लोकसभेची आमची आता तेच 15-20 तारखेला आमची एक बैठक आहे, त्याच्यामध्ये आम्ही सर्वे केल्यानुसार आपण कुठं मजबूत होऊ शकतो तेव्हा आपण 1-2 सीट मागू। नवनीत राणांना प्रहारच्या तिकिटावर लढवू? हा होत, काय हरकत आहे? त्या तयार होईल का? नाही झालं तर ठीक आहे। आमची कुठलीही तयारी नाही लोकसभा लढण्याची। आम्ही 15-20 तारखेला च्या दरम्यान एक बैठक घेऊन फेब्रुवारीमध्ये 2-3 ठिकाणी चांगले कॅन्डिडेट आमच्याकडे आहे। आखरी कसं आहे का आम्ही मागून निवड मतदारसंघ मागून चालत नाही, ते निवडून आल्या पाहिजे आणि जिथं आम्हाला उमेदवार चांगला स्ट्रॉंग भेटतं तिथं आपण लढू। खासदार नवनीत राणा ह्या युवासेना पक्षाच्या तिकीटवर निवडून आलेले आहे आणि प्रहारने जी ऑफर दिलेली आहे किंवा बच्चू कडूंनी जे सांगितलं त्यांचं मी त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो। पण मला हे सांगणं आहे की नवनीत राणा या जिल्ह्यामध्ये खासदार आहे आणि महायुतीच्या सोबत आहे आणि मला असं वाटतं की महायुती धर्म हा सगळ्यांना पाळावा लागेल।